आता मगाशी बोलता बोलता आपण देवाडे सरला विचारलं ह्या इमारतीमध्ये काय आहे, तो लिहित आम्ही पुस्तक विकाय ठेवलेली आहेत आणि त्या कमी दरात दिले जाते. आणि तेच शिंदे सरला विचारलं, शिंदे सर म्हणले नाही संस्थेने ते आपले दिलेली आहेत. दोन्ही पण आहे ना, ह्या बाबतीत विकायची पण आहे आणि फुकट पण आहे. म्हणजे याची लायब्ररीची विकायची पण आहे आणि फुकट द्यायची पण आहे, वाचायची ग्रंथालय. तेच विचारतोय ना, विनामूल्य आहे आणि पैसे देऊन बी आहे. विकलं कधी का नाही, कोण घेत विकलं का मग ती पुस्तकं? ज्यांना मुलं म्हणजे सक्ती नाही तशी मुलांना जे लागतात ते घेतात. सक्ती नाही म्हणजे आपण पुस्तक विकत आणलेली आहेत, ते कुठे संपले पाहिजे ना. शासनाचं अनुदान नाही म्हणता तुम्ही, काय तुमच्या पगारातून आणलेले नाही, म्हणजे कुठेतरी संस्थेकडून तुम्ही मिळवलेली आहे. त्याच्यावर तुम्ही कॅम्प्युटरच्या बाबतीमध्ये म्हणले कॅम्प्युटर बॉ संस्थेने कोणत्या मदत केली नाही. चंद्रकांत पाटील तुमचे शिक्षण मतदारसंघाचे आमदार असताना त्यांनी आपल्या शाळेला कॅम्प्युटर दिलेले आहे. त्याचं पुढे नाव हेच नाही आहे तर त्यांनी कॅम्प्युटर दिले. कार्यक्रमाला मी सुद्धा उपस्थित होतो, कार्यक्रम या ठिकाणी झाला. म्हणजे ज्या ज्या वस्तू मिळाल्या फक्त घेण्यापुरते दे, पर त्याची कोणी दिलं काय दिलं हे विचारलं जात नाही. ते तर माझं कॉम्प्युटरच नाही. चंद्रकांत पाटलाच्या माध्यमातून या ठिकाणी कॅम्प्युटर शिंदे सर आपल्याला दिलेला आहे. कॉम्प्युटर नाही दिलं तेव्हा, तो फक्त आपल्याला त्यांनी प्रोजेक्टर दिला होता. कुठे प्रोजेक्टर? तेच तिथे आहे ना, म्हणजे प्रोजेक्टर कॉम्प्युटर नव्हतं. प्रोजेक्टर कुठे मग? त्याच्यात आहे ना तो. हे चालवलं का? त्यावेळेस चालवला पण ते काय व्यवस्थित नाही चालला, तो नंतर तो बंद पडला. काय प्रोजेक्टर मी असते काय नाही? मुलांना मोठ्या स्क्रीनवर दाखवायचे. दाखवलं का? हा दाखवले. किती वर्ष झाली? नाही आता ते त्याला बरेच दिवस झाले. चंद्रकांत दिवस झाली का वर्ष झाली? वर्ष झाली. मग दिवस काय आला म्हणता, मी तेच विचारतो ना. वर्ष झाली किती? त्याला आता बरेच वर्ष झाली. अहो पण किती? तरी आपण 8-10 वर्ष झाली असतील त्याला. 10 वर्ष झाले ना. अहो 10 वर्षात माणूस आता काय गॅरंटी आहे? हा, तुम्ही प्रोजेक्टरचं घ्याटले, बरं ठीक आहे, असू दे. काय असेल काय शाळेच्या बाबतीमध्ये काय जाऊ चला. प्रोजेक्टर मराठी शाळेत अजूनही जिवंत आहे, ध्यानात ठेवा. हा जिवंत इथं मी यालाय बुवा. ठीक आहे बोला. इथं कसं काय? शाळेच्या बाबतीमध्ये मोठ्या अपेक्षा होत्या काही या शाळेचा विकास व्हावं, पोरं या ठिकाणी चांगल्या चांगल्या मार्काने पास व्हावं, पण ती अपेक्षा ह्या ठिकाणी वाटत नाही. इथं मागे एक कार्यक्रम धरला, त्या कार्यक्रमामध्ये मी सरांना म्हणलो, सर ज्या अधिकाऱ्यांनी आपल्याला मदत करते त्या अधिकाऱ्यांना आपण आमंत्रित करू, म्हणजे आपल्याला उद्या फायदा करता येईल. रात्रीतून शिक्षकांनी निर्णय बदलला, म्हणले ही शाळेचे दरवाजे आहेत ना हे आपण निधीतून गोळा करू. आणि त्यावेळेला निधी गोळा करून 6 महिने झालं अजून तो दरवाजा नाही. मग या शिक्षकांनी खिशात ठेवले का काय केले आणि का त्या निधीचा उपयोग केला नाही यांनी, याचं त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं. आणि ती निधी आतापर्यंत ठेवली का जवळ? काय प्रकार आहे तो? इकडे ना सर, बस काय बस बस. काय विषय आता? काय हे गुणवत्ता आहेच आपल्या शाळेची. बस हवली बसा बस. कोणता हे दरवाजे आहे ना. आता तुम्हाला त्याचं हे सांगतो. आता त्यावेळेस आपण इथं स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घेतला, त्यावेळेस काही म्हणजे ग्रामस्थांनी निधी आपल्याला दिला, परंतु तो निधी तुम्ही विद्यार्थ्या तुम्हाला पैसे काय दिले लोकांनी? ऐका ना प्लीज, तुम्हाला पैसे काय दिले? पैसे याच्यासाठी हे केले होते, परंतु काय कशासाठी? म्हणजे आपल्या शाळेच्या विकास यासाठी दिले होते ना. कशासाठी? बनवण्यासाठी नाही आपा, गेट आता गेटच्या कामासाठी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस आपण इथं हे केलं होतं. आपले आढारी आहेत ना, आढारी साहेब म्हणले मी गेटचं काम करून देतो. शिंदे सर चुकीची माहिती देऊ नका. रामदास आठाच्या तर्फे 15,000, आमच्या त्याच्या तर्फे 5,000 आणि महिन्याच्या आतमध्ये आम्ही इथं गेट बसून देऊ असं तिथं तुम्ही जाहीर केलं तिथं स्टेजवरती. केलं होतं. आता त्याला वर्ष व्हायला आलं तर आतापर्यंत का नाही तुम्ही हे केलं? ते पैसे गेले कुठे? लोकांनी 5,000 दिले, कोणी 1,000 दिले, कोणी 2,000 दिले, आणि तो तुमच्याजवळ ठेवण्याचा अधिकार आहे. ते कुठे पैसे दाखवा. तुम्ही पैसे खात नाही, खर्च करत. गावांनी समजा तुम्हाला लोकवर्गणीतून काय एका कामासाठी पैसे दिले, ते कुठे आहेत आहे त्यांची सरळ विचार नाही. कुठे ते पैसे? आता हे काय, आता शाळेच्या याच्यासाठी थोडंसं आपण याच्यासाठी मग काय असेल कंपाऊंड किंवा बाकीच्या ज्या सुधारणा वगैरे आहेत ना, संस्था काही ग्रामस्थांच्या याच्यातून आपण ही कामं केली. सर चुकीची माहिती देऊ नका. याचा अर्थ तुम्ही भ्रष्टाचारी आहात. ज्यासाठी तुम्ही पैसे घेतले त्या ठिकाणी तुम्ही उपयोग करायला होता.
तुम्ही गेटसाठी केलं, गेट अपूर्ण होतं, बाकी काम पूर्ण झालं होतं. आपण गेटचं काम दिले आपण मी आपण म्हणतो- आहे ना, तुम्ही आता तुम्ही याला विचारा, किती वर्ष झाले? स्वामींना तुम्ही जाऊन विचारा. किती दिवस झाले स्वामीला जाऊन? आता किती वर्ष लागतील अंदाजे बांधायला? आता बघा तुम्ही, आता स्वामींना बघा तुम्ही हे करून. बरं ह्या ऐका जाऊ दे चला ठीक आहे. ही जे तुम्ही कंपाऊंड बोलता याला किती लक्ष रुपयाची निधी मंजूर आहे शासनाकडून? शासनाकडून त्याला 6 लाखाचा निधी आला होता. 6 लाख रुपयाचा निधी आलेला आहे. हे काम तुम्ही कोणाला दिलं करायला? आता ही आपली खराब म्हणून एक मिस्त्री, टेंडर दिलं का आपलं मजुरीने? नाही असं त्यांना आपलं ठरवून दिलं होतं आपलं. केवढं ठरवलं? म्हणजे असं जशी हे होईल ना तशी आपली. हा पण किती मजुरी झाली त्याची? आता त्याची मजुरी मला प्रत्यक्षात सांगता येणार नाही ना, प्रत्यक्षात लगेच त्यांची मजुरी किती, मटेरियल काय, ते सगळं आपण लिहून ठेवलेलं आहे. आपल्याला सगळं किती खर्च. मग ह्याच्यासाठी जे तुम्ही आता हे कॉलम भरले हा. त्याचं स्टील कुठलं वापरलं? विकत आणलं का त्या स्लॅबचं काढलं? त्याच्यातलं आता जे आपल्याला गरजेचं आहे ते थोडंसं विकत आणलं, आणि जे हे आपल्याकडे शिल्लक होतं काय, कसलं शिल्लक होतं? शिल्लक होतं ना आपल्याकडे काय, कसलं? याचं त्या कामासाठी आणलं होतं ना, ते शिल्लक होतं. कोणत्या कामासाठी? अहो, त्याच्यातलं आपण म्हणजे ते हे केलं ना, म्हणजे त्याच्यातलं जे चांगलं होतं ना ते वापरलं आपण ना. म्हणजे तुम्ही जे तुमचा स्लॅब जो पाडला त्यातलं जे जुनं झालं, ज्यातलं आतमधलं जे स्टील होतं ते फोडून तुम्ही ते याच्यामध्ये वापरात आणलं जुनं मटेरियल, असं तुम्ही म्हणताय. हे खरं आहे का? म्हणजे जे चांगलं आहे ते वापरलं. अहो स्लॅब मध्ये किती ते आतमध्ये आहे तेच ना, लोखंड ना, तेच वापरलं ना. चांगलं आहे म्हणजे काय असते त्याच्यामध्ये? काय चमकत आहे का ते? काय नक्की चांगल्याचं काय अर्थ आहे? म्हणजे जे वापरण्यायोग्य आहे त्याचा वापर केला आपण, आणि जे आहे ते डेड स्टॉकला आपण हे केलं ते. बरं, म्हणजे तुम्ही ते जुनं जे स्लॅब तुमची तोडला त्यातलं ते भांगारमधलं चांगल्यापैकी लोखंड बाजूला काढलं आणि तुम्ही ह्या कामासाठी वापरलं. काही वापरलं ते. हा बरोबर. घेतलं पैसे का उरलेले? आता हे कंपाऊंड म्हणजे एवढ्याला आपल्याला आहे ना, खाली सगळे कॉलम वगैरे घेतलेले आहेत आपण सगळे. हा कॉलम आणि घेतले. त्याच्यामुळं खर्च हा 6 पेक्षा आपला जास्त झाला. सर तुम्ही जे शासनाने बोलताय ना, काहीतरी टेंडर केलं ते असेल चुकीचं ना. बोलताय. बर मी तर स्थानिक असल्यामुळे मी रोज जाताना पाहतो. विटा जरी आणल्या तरी तुम्ही विद्यार्थ्याकडून काम करून घेतले, मटेरियल सुद्धा जवळ न्यायचं काम विद्यार्थ्याकडून करून घेतले. त्या विषयात मी सरांना सुद्धा हेडमास्टरला सुद्धा बोललेलो का सर? नाही ते जाऊ द्या, ठीक आहे, ते विचारतो. तर तुमचं असं म्हणणं आहे की हे कामाला फक्त 6 लाख रुपये मंजूर होते आणि हे काम होत नव्हतं म्हणून आम्ही जुनं माल वापरला, बरोबर आहे ना? हेच विचारतो. ठीक आहे, काय हरकत नाही. चांगल्या दर्जाचं झालं काम. आता चांगल्याच याचं म्हणजे आता अजून काम पूर्ण पण नाही, ते बी तडपडायला लागले. जाऊन बघून येणार एकदा ते. तुम्ही जुनं सिमेंट जे स्लॅब मधलं लोखंड आहे ते तुम्ही वापरलं, बरोबर आहे ना? नवीन कामासाठी तुम्ही त्याचा यूज केला, हे तुम्ही कबूल झाली. म्हणजे ही तुम्ही फसवणूक केली शासनाची. नाही, शासनाची नाही फसवणूक. आता तुम्ही हे बघा, हे ना काही नवीन सुद्धा वापरलं ना आम्ही. अहो तुम्ही नवीन वापरलं ना, आम्ही कुठं म्हणतोय, परंतु जे काही जे लोखंड आहे ते जुनं तुम्ही ते भांगारातलं म्हणजे त्यातलं योग्य आहे असं सरळ वगैरे असेल ते तुम्ही काही वापरलं. आपल्याला जे गरजेचं आहे ना ते नवीन वापरलं आपण तिथं. अहो तुम्ही नवीन वापरलं याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही, पण जुनं पण वापरलं का नाही हे खरं आहे की खोटे? हा, थोडंसं काही प्रमाणामध्ये वापरलं ना, थोडंसं. हा, म्हणजे शासनाची फसवणूक केली तुम्ही. काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा ऐका ना प्लीज, शासनाने तुम्ही शासनाची फसवणूक केली. तुम्हाला शासनाने नवीन कामासाठी पैसे दिले होते, तुम्ही जुनं माल दिला. हं? नाही, फसवणूक तरी पण नाही गेली, मग काय केलं? थोडंसं आता काय होतं, हे याला आहे ना बजेट आमचं 6च्या पुढे गेलं ना फार. मोजमाप करूनच त्याचं मग टेंडर समजा तुम्हाला आता ह्या समजा जुन्या 1,000च्या नोटा दिल्या पगार म्हणून, चालेल का तुम्हाला? मग तुम्ही जुनं लोखंड तिथं वापरता, त्याचं लाईफ काय राहिलं? त्याचा उपयोग झाला का त्या 6 लाखाचा? अर्धच काम करायचं, शासनाकडे परत मागणी करायची, अजून 10 लाखाचा निधी द्या, अजून 15 लाखाचा निधी द्या. म्हणजे तुम्ही जे काम केलं ते पण चुकीचं केलं. आणि तुम्ही म्हणता का आम्ही लोकवर्गणीतले बी पैसे वापरले. नाही, लोकवर्ग मग संस्थेने किती रुपये दिले याला? आता जे काय आता हे पती समोर जे कामचं आता मुलांचं हे करायचं. संस्थेने ह्या भिंतीसाठी किती रुपये दिले तुमच्या संस्था आता चालकांनी? आम्हाला जेवढे कमी पडले तेवढे संस्थेनीच हे केलं. किती दिले? तुम्हाला सांगितलं संदीप भाऊ, आमच्याकडे सगळं लिहिलं. उघडा ना मग. काम कधी झालं? क्लर्क नाही ना काम कधी क्लर्क पण नाही का? काम कधी झालं? क्लर्क पण नाहीये. क्लर्क कुठे? आता तेच नाही आले अजून ना. नाही आले आता. वरपे सर तुम्हाला माहित नाही का? कोण वरपी?
लेखणी घेत ते येत नाही का वर्गात? अजून आले नाही आता, अजून तर आले नाही. का बरं? काय मग मुख्याध्यापक गायब, क्लार्क गायब, अजून कोण कोण गायब आहे? नाही आज तेच बाकी नाही. शाळेचा दाखला मागे नाही नाही, ऐका ना, तुम्ही ते म्हणतात का लेखनिक बी गायब आहे. नाही गायब म्हणजे ते कामानिमित्त. कोणाच्या कामानिमित्त? आता ते त्याला एक फोन लावा तुम्ही वाटलं तर, कोणी? म्हणजे आम्ही हे करतो ते कोण आहेत? लेखणी घेत तुम्ही कोण आहेत? शिक्षक आहे. मग फोन कोणी गेला पाहिजे? आता एक ग्रामस्थ म्हणून समजा, पण तुमची पण थोडीशी ही काय हे काय आम्हाला सांगा का तुम्ही, आम्ही काय तुम्हाला आरोपी नाही म्हणत, परंतु हे प्रकार चुकीचे नाही का? आणि ते लेखनिक आहे ते खोटं बोलतात. मी आत येऊन फोन केला तर आतमध्ये लपून वाचतात, पण फोन उचलते नाही. आता काम दादा भाऊंना विचारा. प्रत्यक्ष हे ते तुमचं बी ऐकत नाही का? लावा ना फोन, तुम्ही फोन का ठेवता पण? हेडमास्टर सुद्धा फोन उचलते नाही. मी दाखल्याकरता आलो होतो, हेडमास्टरनी फोन उचलला, ते तिकडे बसलेत. क्लार्क आतमध्ये आतल्या बाजूला, त्यांनी फोन उचलला नाही. मी शेवटी शिंदे सरांना फोन केला आणि मग शिंदे सरांना फोन केला, ते आले. मी इथं येळत कोणीच नसतो. शिंदे सर थांबा, स्पीकर लावा त्याचा. हां, हा कुठे वरपे सर? निघाले. कुठे आहेत विचारा ना. हॅलो वरपे सर, नमस्कार. नमस्ते. कुठे आहेत आपण? जरा डॉक्युमेंट द्यायची होती, जरा का? त्यामुळे मी आर्वीकडे गेलो. आरवी? हो. आरवीला काय? हा? आरवीला काय? ते सर जाणार होते ना, कोणते? आपले मोडके सर होते, त्यांच्याकडे दिली. मडचे सर आरवीला घ्यायला गेले. मडके सर कुठे आहेत? आपल्या वर्गात, आपल्या शाळेत शिकवतात. मडचे सर आरवीला मडला घ्यायला गेले. मडशी. मडचे सर मडचे सर आरवीला गेले जुन्नर म्हणजे. तुम्ही काय करताय मग? मी आता येतोय ना तिकडेच. पण तुम्ही कशाला येताय मग आता? का हो? नाही नाही, पण इकडं कशाला येताय विचारतोय मी. शाळेमध्ये अहो, तुमचं टायमिंग किती आहे सर? ती डॉक्युमेंट आणायला मीटिंग होती ना, ती द्यायची होती, त्याच्यामुळे ती दिली. आणि हेडमास्तर कुठे आहेत? त्यांच्याकडे हेडमास्तर ते मीटिंगलाच गेलेत ना. मग तुम्ही त्यांच्याकडे द्यायचे ना डॉक्युमेंट. काही डॉक्युमेंट राहिली होती द्यायची. शिपायाला पाठवायचं ना, हा? शिपायाला पाठवायचं. शिपाई कोण? एकच शिपाई आपल्याकडे. हा, मग आता काय, मग सगळ्यांनी जायचं का आता? वर्ग उघडा वाटतात. मग रजा काढली होती का आपण? नाही, राजा नाही. आता मग शिंदे सरांना मी सांगितलं होतं ना, कुलवडे सरांना, काय? थोडासा उशीर लागेल. अहो, पण ते तर म्हणतात आम्हाला काय माहित नाही, आलीच नाही अजून. हा? तेच म्हटले आम्हाला माहित नाही. कोण म्हटलं? नाही शिंदे त्यांनी सर. आम्हाला मग सांगितलं. कुलवडे सरांना सांगितलं होतं मी, दोघांनाही. पण बरं बरं, शिंदे ठीक सर आहे का बरं असं म्हणतात? नाही मला सांगितलं. कोण? त्यांना विचारा तुम्ही. ठीक आहे, कुलवडे सरांना सांगितलं. ओके, हो हो सांग. तसं नाही आपण हे करत. बरं बरं, ठीक. शिंदे सर बोला. दादा भाऊनी दाखले दिले 2, हां हां त्याच्याकडून 300 रुपये घेतले. हां आणि हृदय कोलाने दाखला दिला, त्याच्याकडून 200 रुपये घेतले. शाळेत नियमाच आहे का? एकाशी एक. काय कुलवडे सर? मग असं का? म्हणजे हे पैसा तुम्ही तिथं संस्थेला देताय का तुम्ही तुमच्या खिशांनी ठेवताय? मी म्हणतो त्याला 2 दाखल्याला 300 रुपये आणि आमच्या 1 दाखल्याला 200 रुपये. हा का फरक? द्या उत्तर दोघे पण तुम्ही. त्यांना काय विचारा तुम्ही? आता जबाबदार तुम्ही इथं. त्यांना विचार नाही, तुम्ही दोघे पण जबाबदार देतो. जबाबदार तुम्ही दोघात. बाकी पैसे काय घेता तुम्ही? असं आहे बुवा, एखाद्या शाळा सोडल्या दाखला हवा असेल तर पैसे कसले मागता? हे नेहमी आहे का तुमचा? आम्हाला तुम्हाला 200 रुपये कायदा आहे का तसं काय? आणि मग 300 काय रुपये कसले पैसे मागता तुम्ही? आता पैसे तुम्ही काय करताय? हा? तुम्ही पैसे कायला घेता मग? असू दे, आम्हाला ऑफिसर आता काम आम्हाला मी काय म्हणतो? याच्याबद्दल आता क्लर्क आणि हे तर किती मी घेतले म्हणतो तर- क्लर्कने उद्या शाळा विकायची ठरवली तर तुम्ही काय करणार? त्याला आता विकायची शाळा उद्या सगळी. तुमची जबाबदारी काय त्याच्या दोघांची? बरं, जाऊ दे सर.